नमस्कार सर्वांना. आजच्या सकाळच्या पहाटेच्या दासबोध वाचनामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण दासबोध बरेच दिवस झालं, बरेच साधक आपण विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती वाचत आहोत आणि या दासबोधाचं निरूपण दिवसेंदिवस सगळ्यांना खूपच आवडायला लागलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी यामध्ये गुरु शिष्य संवादामध्ये जी काही माहिती आपल्याला सर्वांना सांगितलेली आहे ती आजच्या घडीला सुद्धा खूपच उपयोगी आहे. त्यामुळेच हे निरूपण आपल्या सर्वांना आवडत आहे. तर आज आपण दशक 15वा यातील समास वाचन करणार आहोत. याच्यामध्ये 10 समास आहे. पहिला आहे चातुर्य लक्षण, दुसरा निस्पृह व्यापलक्षण, तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण, चौथा शाश्वत ब्रह्म निरूपण, पाचवा चंचळ लक्षण, 6 चातुर्य विवरण, 7 अधोर्ध निरूपण, 8 सूक्ष्म जीव निरूपण, 9 पिंडोत्पत्ती निरूपण, 10 सिद्धांत निरूपण. तर यामधील समास पहिला त्याचा आपण थोडक्यात सारांश वाचूया. यातला समास पहिला आहे चातुर्य लक्षण. या चातुर्य लक्षण समासामध्ये समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की साधकाच्या दृष्टीने या दशकात काही अति महत्वाच्या सूचना आढळतात. श्री समर्थांचे सांगणे असे की केवळ माणसामध्येच भगवंताचे स्मरण करण्याचे सामर्थ्य आहे, खालच्या प्राण्यांमध्ये ते नाही. भगवंत म्हणजे अंतरात्मा होय. इथून पुढे कधीही भगवंत हा या ग्रंथामध्ये शब्द आला तर अंतरात्मा असा त्याचा अर्थ घ्यायचा. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जाणीवेच्या रूपाने तो राहतो. जगामध्ये अनंत प्राणी आहेत. पृथ्वीवर, पाण्यात व आकाशात कितीतरी अत्यंत लहान जंतू आहेत. अर्थात त्यांच्या शरीराच्या मानाने त्यांना आयुष्य, युक्ती, बुद्धी, ज्ञान आणि विषयभोग असतात. त्या अंतरात्म्याची ही अचाट करणी विवेकपूर्वक पाहिली म्हणजे मन आश्चर्याने भरून जाते. आपल्याला धड स्वतःच्या शरीराचे किंवा अंतरंगाचे ज्ञान नसते. मग जगातील जीवाच्या जीवनाचे ज्ञान कुठून असणार? सामान्य माणसे आपापल्या प्रपंच व्यवसायात गुंतलेली असतात. त्यांचे सारे आयुष्य त्यापायी खर्च होते. अंतरात्म्याचे ज्ञान करून घेऊन त्याचे विलक्षण कौतुक पाहणार पुरुष फार क्वचित आढळतो. वास्तविक सर्व विश्वाच्या खटाटोपाला शुद्ध जाणीवेचे अधिष्ठान आहे. हा जो संपूर्ण विश्वाचा खटाटोप चाललेला आहे त्यामध्ये जी काही शुद्ध जाणीव आहे त्याचंच अधिष्ठान हे महत्वाचं आहे. आणि ही जाणीव म्हणजेच चेतना, आणि चेतना वाढण्यासाठी या पुरुषाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत असे श्री समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. जे जेथून निर्माण होते तेथे ते लयास जाते. हा मूळ नियम आहे. म्हणजे जे काही निर्माण झालेला आहे त्याचा अंत हा होणारच आहे. मूळ माया, पुरुष व प्रकृती या 2 अंगातील सारे विश्व निर्माण करते. या मायेचे निश्शेष निरसरण झाले की संपूर्ण आत्मनिवेदन होते. सगळे नाहीसे होऊन अखेर शाश्वत ब्रह्म तेवढेच उरते. अखिल दृश्य विश्वाला धारण करणारी जी जाणीव तोच खरा देव किंवा भगवंत किंवा तोच अंतरात्मा होय. कसं वर्णन केले पहा समर्थांनी. अखिल दृश्य विश्वाला, हे काही दृश्य आहे आपल्या मानवी डोळ्यांना जेवढे दिसते, जे दृश्य दिसते त्या दृश्य विश्वाला, कारण त्या पलीकडेही खूप मोठे विश्व आहे. या अखिल दृश्य विश्वाला धारण करणारी जी जाणीव तोच खरा देव किंवा भगवंत किंवा तोच अंतरात्मा होय. तोच खरा वडील व थोर आहे. सामान्यपणे माणसामध्ये निजलेला असतो.
ज्याच्या अंतर्यामी तो जागा होतो त्यासच खरे थोरपण येते. अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची भेट घेण्यास सूक्ष्म शिरावे लागते. बघा, जर त्या अंतरात्म्याची भेट घ्यायची असेल तर आपल्याला पण सूक्ष्मच व्हावं लागेल, कारण तो अतिशय सूक्ष्म आहे. मग अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची भेट घेण्यासाठी आपल्यालाही सूक्ष्म व्हावे लागेल, सूक्ष्मात शिरावे लागेल. स्थूल रूपामध्ये तो अंतरात्मा दिसू शकत नाही. म्हणून जे अंतर्निष्ठ होतात त्यांनाच तो कळतो. तो सूक्ष्म असला तरी तो सगुण आहे. दृश्याशी त्याचा साक्षीपणाचा संबंध आहे. म्हणून आपण आपली जाणीव अत्यंत सूक्ष्म करावी व ती दुसऱ्याच्या अंतरात्म्याशी तदाकार करावी. असे केले म्हणजे सगळ्या जीवांशी एकरूप होता येते. बघा, इथंही वननेसची कन्सेप्ट सांगितलेली आहे समर्थ रामदास स्वामींनी, की अंतरिष्ठ होतात त्यांनाच तो कळतो. जे लोक सूक्ष्मात जाऊन अंतरिष्ठ होतात त्यांनाच तो अंतरात्मा कळतो. आपली जाणीव अत्यंत सूक्ष्म करावी व ती दुसऱ्याच्या अंतरात्म्याशी तदाकार करावी. जाणीवेशी दुसऱ्या आत्म्याशी तदाकार झाली तर अंतरात्मा समजून येतो, असं समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. म्हणजे एका जीवानं दुसऱ्या जीवाशी एकरूप झालं पाहिजे, वननेस मध्ये आलं पाहिजे. अद्वैत भावामध्ये, द्वैत भावातून अद्वैत भावामध्ये ज्या वेळेला जाणीव येते, चेतना येते, त्यावेळेला अंतरात्मा हा समजतो, असे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात. या मार्गाने जाऊन ज्यांची जाणीव व विवेक फारच अफाट होतात त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. केव्हा होतात हे अवतारी पुरुष? तर त्यांची जाणीवही आणि विवेक अफाट होतात. जगात तेच खरे भाग्यवान समजावे. प्रथम वृत्तीचे शोधन करावे. वृत्ती शोधन करता करता निवृत्ती होऊन अंतरात्म्याशी अखंड भेट घडते. प्रथम वृत्तीचे शोधन करावे आणि वृत्ती शोधन करता करता निवृत्ती होऊन, सर्व गोष्टीतून निवृत्त होऊन, संपूर्ण मायाजाळातून बाहेर पडून अंतरात्म्याशी अखंड भेट घडते. म्हणून विकारांवर मात करून विवेकाने वृत्ती शोधन करणारे सगळे साधक संन्यासी समजावेत. सगळे साधक संन्यासी का समजावेत? जरी ते संसारामध्ये असले तरी या साधकांनी वृत्तीची निवृत्ती केलेली आहे. जी काही मानवी वृत्ती आहे त्या मानवी इच्छाभामध्ये न अडकता त्या वृत्तीची निवृत्ती करून या साधकांनी विकारांवर मात केलेली आहे. आणि विकारांवर मात करून विवेक आणि वैराग्य याचं फार महत्व रामदास स्वामींनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. तर विकारांवर मात करून, विकार म्हणजे षड्रिपू, या 7 रिपूंवरती, या 7 शत्रूंवरती, षड्रिपूंवरती मात करून वृत्ती शोधन करणारे सगळे साधक संन्यासी समजावे. त्यावेळेला आपण षड्रिपूंचा नाश करतो, मात करतो, त्यावेळेला आपण साधकत्वाकडे वाटचाल चालू करतो. अंतरात्म्याशी अखंड भेट झाली की तेथे उपासना विराम पावते. उपासना कितीपर्यंत करायची असते बघा? अखंड उपासना करतात बरेच साधक. तर अंतरात्म्याशी अखंड भेट झाली की तेथे उपासना विराम पावते, कारण त्यावेळेला तो साधक दिव्यत्वाला पोहोचतो. उपासना अखंड करून करून तो साधक दिव्यत्वाला पोहोचतो, म्हणून तेथे उपासना विराम पावते. त्यातून पुढे अलक्षी लक्ष, यातून पुढे अलक्षी लक्ष लागल्यावर साधक शब्द, कल्पना, मन व बुद्धी यांना ओलांडून जातो. किती महत्वाचं वाक्य आहे बघा. अलक्षी लक्ष म्हणजे ज्या ठिकाणी आपण लक्षही देऊ शकत नाही असे सूक्ष्म ठिकाण. अलक्षी लक्ष लागल्यावर शब्द, कल्पना, मन व बुद्धी याच्याही पलीकडे
साधकाची अवस्था जाते. म्हणजे त्याला शब्दाची गरज पडत नाही, कल्पनेचीही गरज पडत नाही, मनाची गरज पडत नाही, बुद्धीच्याही गरज पडत नाही. या पलीकडच्या उच्च अवस्थेमध्ये साधक जातो. त्याचे वासना बीज दग्ध होते. म्हणजे त्याच्या वासना सगळ्या जळून जातात. त्याचे वासना बीज दग्ध होते. त्याच्या मनाचे उन्मन होते. मन उन्मन अवस्थेमध्ये जातं. प्रथम त्याचे अज्ञान जाऊन ज्ञान येते. बघा, ज्ञान येणं ही फार महत्वाची पायरी आहे. ज्या वेळेला अज्ञान असतं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असूनही समजत नाही. त्यामुळे ज्ञान घेण्यासाठीच आपल्या विहंगम प्लॅटफॉर्मचा हा खटाटोप मंगल मॅडम करत आहेत की सर्वांना वेगवेगळ्या ग्रंथांचं ज्ञान देऊन, म्हणजे त्या ग्रंथांमध्ये नक्की कोणी काय लिहिलेलं आहे त्यापर्यंत जाऊन सर्वांपर्यंत ते ज्ञान पोहोचून अज्ञान सर्वांचं नष्ट व्हावं यासाठीच विहंगम ज्ञान गंगे मार्फत अनेक आपले वाचन उपक्रम चालू आहेत. प्रथम त्याचे अज्ञान जाऊन ज्ञान येते. तर ज्ञान येणं फार महत्वाची पायरी आहे. मग ज्ञान जाऊन विज्ञान येते. बघा, म्हणजे ज्ञानाच्या पलीकडे सुद्धा विज्ञान आहे. नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाही, तर ते विज्ञाना रूपाने घेतलं पाहिजे. अंधश्रद्धेने ज्ञान घेऊन उपयोग नाही, तर ते विज्ञान रूपानं याच्या माग काय विज्ञान आहे याचा शोध घेऊन ते विज्ञान येते आणि त्याचा देह प्रारब्धाने चालतो. जे काही प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याचा देह त्या साधकाचा चालतो. आपला व्यवसाय करीत असता त्याचे स्वरूपानुसंधान भंगत नाही. प्रत्येक साधक संसारात असताना आपली आपली कर्मे करत असताना जो काही व्यवसाय करत असेल ते करत असताना सुद्धा त्याची साधना सुरू असते आणि साधना सुरू असताना त्याचे स्वरूपानुसंधान म्हणजे स्वतःच्या स्वरूपाशी आत्मस्वरूपाशी जे काही अनुसंधान साधलेलं आहे त्या साधकाचं ते भंगत नाही. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीचा योग्य संगम साधून तो साधक आपली साधना करत असतो. त्याच्या बोलण्या चालण्यात व्यंग पडत नाही. म्हणजे जरी साधना उपासना सुरू असेल तरी त्याच्या बोलण्यामध्ये कोणतंही व्यंग पडत नाही. सारांश काय याचा? अशा रीतीने आपली जाणीव वाढवून सर्वांशी आंतरिक ऐक्य अनुभवणारा पुरुष खरा थोर होय. तर इथे हे जाणीवेचं फार महत्व सांगितलेलं आहे रामदास स्वामींनी. जाणीव म्हणजे चेतना. तर ही चेतना वाढवून आपल्या स्वतःशी आंतरिक ऐक्य अनुभवणारा पुरुष खरा थोर होय. म्हणजे चेतना वाढणे हे फार महत्वाचे आहे. आणि चेतना वाढल्यानंतर आंतरिक ऐक्य अनुभवणे. अनुभव हा फार महत्वाचा आहे, कारण हा प्रत्येकाचा वेगळा असतो आणि तो ज्याचा त्यानं घ्यायचा असतो. साधनेतला अनुभव दुसरा कोणीही देऊ शकत नाही. तर हा नित्य साधना करणारा, नित्य उपासना करणारा जो पुरुष आहे त्याचं काय महत्वाचं आहे? जाणीव. तर चेतना कुठल्या कुठल्या रूपाने वाढेल त्यासाठी त्यांनी सतत उपासना केली पाहिजे. सतत अनुसंधान साधलं पाहिजे आपल्या आत्म्याशी. आणि हे अनुसंधान साधल्यानंतर आंतरिक ऐक्य म्हणजे आपल्या हायर सेल्फशी, अंतरात्म्याशी, परमात्म्याशी ऐक्य निर्माण करणारे अनुसंधान साधले पाहिजे. तर ती जाणीव उच्च होते आणि हे अनुभवणारा पुरुष हा खरा थोर होय असे रामदास स्वामी यांना सांगायचं आहे. तो अति निस्पृह असतो आणि नित्य नवीनपणे ब्रह्मज्ञान अनुभवतो. तो साधक अतिशय निस्पृह असतो आणि त्याला रोज नवीन नवीन ब्रह्मज्ञान अनुभवायला येतं. ज्या वेळेला उपासना तो करतो त्यावेळेला नित्य नवीन ब्रह्मज्ञान त्याला अनुभवास येत असते. त्याने लोकांना भगवंताकडे वळवावे. आता इथे सुरुवातीलाच आपण पाहिलंय भगवंत म्हणजे अंतरात्मा. त्याने लोकांना भगवंताकडे वळवावे. तोच सगळ्यांच्या मनाला शांत करू शकतो. अशा निस्पृहाने प्रथम लोकांचे अंतःकरण आपलेसे करून घ्यावे.
त्याच्याशी अत्यंत लीनतेने वागावे आणि मग त्याचे अंतर्याम हळूहळू उकलावे. इतरांना साधनेला जोडताना प्रथम लीनतेनं वागावं आणि त्याचे अंतःकरण आपलेसे करून घ्यावे. त्याचं मन आपल्याकडे करून घ्यावं. त्याच्याशी अत्यंत लीनतेनं वागावे आणि मग त्याचे अंतर्याम हळूहळू उकलावे. निस्पृहाने आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे, पण अंतरंग अनेक कलांनी भरून राखावे. म्हणजे आपलं बाह्योपचार अतिशय साधे असावेत असं त्यांचं सांगणं आहे. बाह्यांग म्हणजे शरीर लेवलला कोणतीही अति इच्छा न ठेवता साधेपणाने राहावे आणि अंतरंग अनेक कलांनी भरून राखावे. म्हणजे आपल्या अंतरंगातील अनेक कला भरभरून असाव्यात आणि त्या कलांना भरपूर त्या वापराव्यात असं त्यांना सांगायचं आहे. त्याने लोकांना मार्गास लावावे हे खरे, परंतु आपला एकांतही सर्वस्वी सोडू नये. म्हणजे हे सर्व करत असताना साधकाने नवीन लोकांना जोडताना, लोकांना माहिती देताना, लोकांना मार्गास लावताना आपला स्वतःचा एकांतही सर्वस्वी सोडू नये असं ते सांगतात. म्हणजे स्वतःच्या उपासनेमध्ये हे सर्व लोककल्याण करत असताना स्वतःची उपासना, स्वतःची साधना मात्र सोडू नये असं स्वामींना सांगायचं आहे. असा जो सर्वांना मान्य होतो तोच असामान्य पुरुष समजावा. तर चातुर्य लक्षण या समासाचं विवरण आपण वाचूया. समजते सगळ्यांना? ऐकायला येते का? हो मॅडम. ओके. चातुर्य लक्षण हा समासाचं विवरण आपण वाचूया. जीवाच्या अंतर्यामी राहणाऱ्या ईश्वर रूपी अंतरात्म्यास जो जाणतो तोच खरा चतुर होय. आता चतुराचं लक्षण कसं आहे? आपण काय समजतो? चतुर म्हणजे हुशार, शहाणा. तर या शहाण्या चतुर पुरुषाचं लक्षण काय आहे हे सांगतायत स्वामी. जीवाच्या अंतर्यामी राहणाऱ्या ईश्वर रूपी अंतरात्म्यास जो जाणतो तो चतुर होय. म्हणजे व्यावहारिक चातुर्यता येथे अपेक्षित नाही, तर ती आंतरिक चातुर्यता कशी असावी ते रामदास स्वामींना सांगायचे. कोण चतुर आहे? जीवाच्या अंतर्यामी राहणारा जो कोणी आहे, ईश्वर रूपी अंतरात्म्यास जो जाणतो, जो समजून घेतो. कारण कसं आहे, बाह्य ज्ञान सर्वजण घेतात, परंतु आपले अंतर्गत ज्ञान घेणं ही फार अतिशय अवघड अवस्था आहे, अतिशय अवघड आहे. परंतु हे स्वतःला जाणून जर आपण नाही घेतलं तर बाहेरचं स्वरूप आपण जाणू शकत नाही. त्यामुळे स्वतःला जाणून घेणं हीच खरी महत्वाची पायरी आहे आणि हेच खरं चातुर्य आहे. खरा भाग्यवान होय कोण? जो स्वतःला अंतरात्म्यास, स्वतःच्या ईश्वर रूपी अंतरात्म्यास जाणून घेतो, असे श्री समर्थांचे स्पष्ट मत आहे. खरा शहाणा मनुष्य जो मुख्य असेल त्याच्याशी स्नेह जोडतो, बाकीचे मग त्याला आपोआप वश होतात. इथं काय सांगायचंय समर्थांना? खरा शहाणा माणूस जो मुख्य असेल त्याच्याशी स्नेह जोडतो. तर हा मुख्य कोण आहे आपल्यामधला? आपल्या शरीरामधला, पंचेंद्रियामधील असेल मुख्य कोण आहे? शरीर बुद्धी हे नसून, मुख्य नसून आपला अंतरात्मा हाच मुख्य आहे. तर या अंतरात्म्यालाच जोडून घेऊन त्याच्याशी स्नेह केला पाहिजे आणि या अंतरात्म्याशी स्नेह केला की बाकीचे त्याला आपोआप मग वश होतात. ही दृष्टी ठेवून लोकसंग्रही पुरुषाने प्रथम अंतरात्मा आपलासा करून घ्यावा, मग सामान्य जनता आपोआप वश होते. लोकवश करून घेण्यास विवेकाचा मार्ग उत्तम आहे. त्या मार्गाने न जाता जे कोणी वशीकरणासारखे प्रयोग करतात ते त्यांचे प्रयोग ठिकठिकाणी लटके पडतात. वेडे लोक लटक्याचा अभिमान धरून वागतात आणि अखेर फसतात.
ज्याला लोक वश व्हावे असे वाटते त्याने आपला जीव दुसऱ्याच्या जीवात घालावा. हे व्यावहारिक दृष्ट्या उदाहरण न घेता आपण आपल्या अंतरात्म्याशी जर हे उदाहरण घेतलं तर हे जास्त समजून पटकन येते की लोकसंग्रह करत असताना आपल्याला वश कुणाला करून घ्यायचे तर आपल्या अंतरात्म्याला पहिले वश करून घ्यायचे आहे. तर आपण जो कोणी मुख्य आहे आपला जो मुख्य असेल त्याच्याच स्नेह जोडला तर इतर छोट्या गोष्टींना वशीकरण करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे शरीर, मन आणि इतर इंद्रिये हे इतर छोट्या गोष्टी झाल्या आणि अंतरात्मा हा मुख्य झाला. तर या शरीर, मन, इंद्रिये यांना वशीकरणाची आवश्यकता पडत नाही किंवा जर आपण ईश्वररूपी अंतरात्म्यास जोडून स्नेह वाढवला तर, असं इथं समर्थन सांगायचं आहे. मग ज्याला लोक वश व्हावे असे वाटते त्याने आपला जीव दुसऱ्याच्या जीवात घालावा. म्हणजे बघा किती त्यांनी महत्वाचं सांगितलेलं आहे की इथं वननेसची भावना माझ्या लक्षात येते की आपण दुसऱ्याच व्यक्तीला आपलाच जीव आणि त्याचा जीव आणि आपला जीव जर आपण एकच समजला तर ती व्यक्ती आपल्याला आपला जीव दुसऱ्याच्या जीवात घालावा आणि मग ती व्यक्ती वश होते. म्हणजेच आपला अंतरात्मा आणि आपण हे एकच आहोत हे ज्या वेळेला समजतो त्यावेळेला आपला अंतरात्मा त्याच्या अंतरात्म्यात मिसळावा. म्हणजे ती व्यक्ती आणि आपण हे एकच आहोत असे समजावे. आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे. निस्पृहता असावी. नेहमी ताजे राहणारे ब्रह्मज्ञान असावे. बघा, ब्रह्मज्ञान पण कसं असावं? नेहमी ताजे राहणारे. ते नेहमी ताजं कसं राहील? त्याची रोज रोज जर आपण त्याच्याची उपासना केली, साधना केली तर ते ताजं राहणार ना. त्यासाठी सतत सातत्य उपासना ही महत्वाची आहे. म्हणजेच हे ब्रह्मज्ञान हे ताजं राहणार आहे. तसेच अनेक लौकिक विषयांचे ज्ञान असावे. एकाच प्रकारचं ज्ञान न घेता अनेक लौकिक विषयांचे ज्ञान असावे. ओळखीने ओळख करून घ्यावी. लोकांना बुद्धीने विचार करायला शिकवावे. म्हणजे नुसतं सांगून ज्ञान देऊन सोडून उपयोग नाही, तर प्रत्येकाला आपल्या आपल्या बुद्धीनं विचार करायची सवय लावली पाहिजे. लोकांना बुद्धीने विचार करायला शिकवावे. त्यांचे प्रेम तोडू नये. त्यांच्या मनाचे समाधान करावे. एकाच ठिकाणी फार काळ राहिल्याने व्याप सांभाळता येत नाही. म्हणून एके ठिकाणी सारखे न राहता प्रत्येकाला सावधपणे भेटत जावे. या काळी रामदास स्वामींनी एका ठिकाणी न थांबता अनेक यात्रा पर्यटन केली. वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण भारतभर यात्रा केली. संपूर्ण महाराष्ट्र धुंडाळला. त्यावेळची जी काही परिस्थिती होती, त्यावेळची जी काही लोकांची अवस्था होती, मग शिवकाल होता, शिवकालीन परिस्थिती होती, त्यावेळेला वेगवेगळे धार्मिक तंटे होते आणि सर्वसामान्य जनता ही अतिशय गरिबीत होती. तर या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी एका ठिकाणी न थांबता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांना प्रबोधन केलेलं आहे. म्हणजे थोड्या लोकांना आपल्या ज्ञानाचा लाभ न देता अनेक लोकांना ज्ञान देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपलं प्रस्थान ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन उपदेश केलेला आहे. म्हणून एके ठिकाणी सारखे न राहता प्रत्येकाला सावधपणे भेटत जावे. भेटून माणसाची मन राखावे. आपल्या अंगी उत्तम गुण असावे, कारण ते पाहून माणसाला समाधान वाटते. देह हाडामासांचा असला तरी त्यामध्ये ईश्वर वास असतो. त्यामध्ये ईश्वर वास करतो. त्याच्याच बरोबर जीव राहतो. माणूस वश करून घेण्यास त्याच्या जीवात आपला जीव घालावा. तर इथं आता ओव्या चालू झालेल्या आहेत. या ओव्यांमध्ये सुरुवातीलाच रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की जरी आपला देह हा हाडामासाचा असला तरी यामध्येच ईश्वर वास करत असतो. यामध्येच ईश्वर राहत असतो आणि त्याच्याबरोबरच त्या अंतरात्म्याबरोबरच जीव राहत असतो.
म्हणून माणूस वश करून घेण्यास त्याच्या जीवात आपला जीव घालावा, अंतरात्म्यात आपला अंतरात्मा मिसळावा. उगाच गुंतागुंत न करता विवेकाने दोघांची मने मिळवून टाकावी. शरीर हाडामासांचे असते, पण त्यात जीवरूपी ईश्वर राहतो. शरीरात नाना प्रकारचे बदल होतात. त्याच्याबरोबर बदलण्यात तो कुशल होतो. लोकांना वश करण्यासाठी वेडी माणसे वशीकरण वापरतात, पण ते सदा लटके पडते असल्या भानगडी न कराव्या. त्यापेक्षा अंतरात्म्याला वश करून घ्यावे, म्हणजे मग सारे लोक आपोआप वश होतात. हे आपण पाहिलं मगाशी की मुख्य जो कोणी आहे त्यालाच आपण आपलंसं केलं तर इतर, म्हणजेच मुख्य अंतरात्म्याला आपण वश केलं तर इतर कोणत्याही छोट्या गोष्टींना वश करण्याची आपल्याला आवश्यकता पडत नाही. जोपर्यंत दुसऱ्याच्या जीवातील कळत नाही, त्याच्या अंतःकरणात काय आहे ते समजत नाही, तोपर्यंत लोकवश होणे कठीण आहे. काही लोक बेवकूफ बनून वशीकरणाच्या नादी लागतात, पण वशीकरण अपुरे पडते. त्यामुळे ठिकठिकाणी अशा माणसाचे वजन पडत नाही. अंतरात्मा जगतामध्ये भरून असल्याने वशीकरणाचे चेटूक कोण कोणावर करणे हा मूर्खपणाचं होय. लोकांना वश करण्याचा जो विवेकाने विचार करतो तोच श्रेष्ठ होय. श्रेष्ठ माणूस सदैव श्रेष्ठ काम करतो. कृत्रिम कामे करतो तो कनिष्ठ असतो. आपापल्या कामामध्ये माणसे भली किंवा हलकी ठरतात. राजा राजमार्गाने जातो, चोर चोर वाटेने जातात. वेडी माणसे थोड्या स्वार्थापायी मूर्खपणाने फसतात. आपण मोठे शहाणे आहोत असे मूर्खाला वाटते, पण तो खरोखर वेडा व दैन्यवाणा असतो. चतुरपणाच्या खरा खुणा चतुरालाच कळतात. जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो तो ते अंतरंग स्वतः बनतो. मग इहलोकी व परलोकी त्याला काहीच कमी पडत नाही. बघा, म्हणजे जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो, संपूर्ण जनमानसामध्ये जो मिसळतो, अंतरंगाशी त्याच्या मिसळतो, तो ते अंतरंग स्वतः बनतो. आणि मग इहलोकी आणि परलोकी त्याला काहीच कमी पडत नाही. या ठिकाणी या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी लोकसंग्रह, लोकशिक्षण आणि सामूहिकता यालाही खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि या सामूहिक लोकांना एकत्र करून वेगवेगळं ज्ञान देणं यावरती सुद्धा भर दिलेला आहे. त्यामुळेच ते असं सांगतात की जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो तो ते अंतरंग स्वतः बनतो. जे आपण ज्ञान इतरांना देतो तेच ज्ञान आपल्याला मिळतं. आणि मग इहलोकी आणि परलोकी त्याला काहीच कमी पडत नाही. माणसाला बुद्धीची मोठीच देणगी आहे, पण तो त्याचा उपयोग करत नाही. माणूस भलत्याच गोष्टीचा अभिमान धरतो व कसे तरी वागतो. समाजात शहाणे व सामान्य दोन प्रकारचे लोक असतात. त्यापैकी शहाणे हाताचे धरावे आणि कोणास फारसे न कळू देता लोकसंग्रह करावा. बुद्धी ही ईश्वराने माणसाला दिलेली देणगी आहे. ज्या माणसापाशी बुद्धी नाही तो कच्चा समजावा. जो आपल्या बुद्धीचा उपयोग करत नाही तो जणू काय राज्य टाकून भीक मागत फिरतो. जी दिलेली जी बुद्धी आहे तिचा योग्य वापर करून लोक संग्रह करावा असं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. लोकसंग्रह हा महत्वाचा आहे. म्हणजे आता आपलं जे ग्रुप अवेअरनेस आहे, ग्रुप कॉन्शियसनेस आहे, तोच कन्सेप्ट इथं आहे. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी निर्माण होतात त्या ठिकाणच्या लोकांना त्या पटतात, पसंत पडतात, त्यांना त्याचा अभिमान वाटतो. ठिकठिकाणी अशा अभिमानाने लोक गुंतलेले असतात. जगामध्ये सगळेच म्हणतात की आपण थोर किंवा सुंदर किंवा चतुर आहोत. ही गोष्ट ध्यानात आली म्हणजे समजते की जगामध्ये कोणीच आपल्याला लहान म्हणत नाही, कोणीही स्वतःला लहान समजून घेत नाही. सर्वजण स्वतःला चतुर आणि हुशार समजतात. शहाणी माणसे हे सगळे बरोबर ओळखून राहतात.
आपल्याला पसंत असलेल्या गोष्टीचा अभिमान बाळगून कल्पनेने लोक जगतात. आपण विवेकाने हे समजून घेतले पाहिजे. जे खरे नाही त्याचा अभिमान धरायचा आणि जे खरे आहे ते सर्वस्वी सोडून द्यायचे. ही मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा जो अभिमान असतो तो अभिमान नव्हेच, तो निराभिमान होय. न्याय आणि अन्याय दोन्ही एकसारखेच असू शकत नाहीत. जे न्यायमय असते ते शाश्वत, तर जे अन्यायमय असते ते अशाश्वत होय. ज्याच्यामध्ये न्याय दिलेला असतो ते शाश्वत आहे आणि ज्याच्यामध्ये न्याय नाही ते अशाश्वत आहे. बेशिस्त आणि शिस्तबद्ध दोघे सारखे कधीच असत नाही. एक उघडपणे भाग्य भोगतात तर एक चोर म्हणून पळून जातात. एक उघडपणे महंत म्हणून मिरवतो तर एक चोरून महंती करतो. आचार व विचार न सांभाळता जे काही मनुष्य करतो ती वृथा श्रम होतात. म्हणजे आचार विचार सांभाळून जे कोणी कर्म करतात त्याचे श्रम हे वाया जातात, सगळे वृथा श्रम होतात ते. म्हणून लोकसंग्रही पुरुषाने चतुर आणि बुद्धिमान माणसे शोधून काढावी. जर लोकसंग्रह करायचा असेल तर त्या पुरुषाने ह्या सर्व समाजाचा अभ्यास करून चतुर आणि बुद्धिमान माणसेच त्यातून वेचून वेचून शोधून घ्यावी. ओळखीने ओळख वाढवाव्या, अगदी साधेपणाने राहावे. लोकांच्या बुद्धीला आवाहन करून त्यांना शहाणे करा. अत्यंत नम्र असावे. आपले ज्ञान अगदी ताजे असावे. मोठ्या माणसाला आपलेसे करून घेतले की पुष्कळ लोक, सामान्य लोक आकर्षले जातात. साधे लोक व सज्जन माणसे आर्जव करू लागतात. ओळखीने ओळख वाढवावी, आपल्या बुद्धीने लोकांच्या बुद्धीला प्रगल्भ करावे. नीती न्यायाने समाजघातक मतांना वाव देऊ नये. बाहेरून अगदीच साधा वेश घालावा, परंतु अंतर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे. तर हे इथं मगाशी सुरुवातीलाच आलं होतं की बाहेरून जरी आपण अगदी साधेपणा राहिला तरी अंतरात्म्यामध्ये मात्र अनेक कलांनी परिपूर्ण असावं. नंतर ही ओवी आपण नेहमी ऐकतो बघा, वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा सकट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. म्हणजे बाहेरून अगदीच साधा वेश घालावा, परंतु अंतर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे. साऱ्या लोकांचे अंतःकरण सांभाळून असावे. अत्यंत निस्पृह, नित्य नवे, सदैव ताजे असणारे स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान ज्याच्या पाशी आहे, असा प्रकटपणे समाजात वावरणारा ज्ञानी साधू फार दुर्लभ असतो. बघा, त्या साधूकडं अत्यंत निस्पृह, नित्य नवे, सदैव ताजे असणारे स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान ज्याच्यापाशी आहे, असा प्रकटपणे समाजात वावरणारा ज्ञानी साधू फार दुर्लभ असतो. त्याच्यापाशी अनेक विषयांचे पाठांतर असल्याने तो सगळ्यांची अंतःकरणे निवडतो. पण तो एका ठिकाणी राहत नाही, तो सगळीकडे फिरत असतो. तो जर एकाच ठिकाणी स्थिर राहिला तर त्याचा लोकसंग्रह बुडतो. म्हणजे या ज्ञानी लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून आपला प्रचार आणि प्रसार करायचा असतो, इतरांना ज्ञान द्यायचं असतं. तो जर एकाच ठिकाणी राहिला तर त्याचा लोकसंग्रह बुडतो. म्हणजे अनेक लोक तो जोडू शकत नाही. म्हणून त्याने सर्वांना सावधपणे भेट देत राहावे. प्रत्येकास पुन्हा पुन्हा भेटून त्यास मार्गात ठेवा. ही चतुरपणाची लक्षणे आहेत. सगळ्या माणसांना उत्तम गुणांच्या योगाने समाधान मिळते. तर अशा रीतीने पहिला समास संपलेला आहे. दुसरा समास आहे निस्पृह व्याप. निस्पृह व्याप मध्ये त्यावेळची व्यावहारिक लोकजीवन समर्थांनी इथं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे लोक आपल्या आपल्या
व्यवसायामध्ये अडकलेले असतात, आपल्या आपल्या इतर अनेक गोष्टींमध्ये अडकलेले असतात, जेणेकरून त्यांचं स्वतःकडं लक्ष नसतं की ज्या ठिकाणी खरी प्रगती व्हायला हवी ती न होता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लोक कसे अडकलेले आहेत हे त्यांनी निरीक्षण केलेलं आहे. नाशिकाजवळ टाकळी येथे श्री समर्थांनी 12 वर्षे श्रीरामाची उपासना केली. ध्यानधारणा हा त्या उपासनेचा प्राण होता. बघा, 12 वर्ष जी श्रीरामाची उपासना समर्थ रामदास स्वामींनी केली त्याच्यामध्ये मुख्य प्राण काय होता उपासनेचा? ध्यानधारणा. आत्मसाक्षात्कार झाल्यावर 12 वर्षे त्यांनी सबंध हिंदुस्थान पायाखाली तुडवले. आपल्या संचारामध्ये त्यांनी एकंदर भारतीय समाजाची दैन्यावस्था प्रत्यक्ष पाहिली. महाराष्ट्रामध्येच थोडे जिवंत पण त्यांना आढळले. त्या काळच्या गंभीर परिस्थितीचे किंचित वर्णन या समासात सापडते. समर्थ सांगतात, जगात असंख्य माणसे आहेत, यामध्ये एकसारखा एक नाही. भारतीयांपैकी पुष्कळ लोक मुसलमान झाले, पुष्कळ लोक पोर्तुगीज राज्यात खपले, पुष्कळ लोक देशी भाषांच्या भेदाने अडून राहिले. फक्त महाराष्ट्रामध्येच थोडे राजकीय स्वातंत्र्य उरले आहे. काम करणाऱ्या माणसाला जेवायला सवड नाही, इतकी कामे येथे पडली आहेत. कोणी युद्धात गुंतले आहे, कोणी व्यापारात, तर कोणी पोटाच्या धंद्यात गुंतले आहेत. बुद्धीच्या क्षेत्रात असाच गोंधळ आहे. षडदर्शने आहेत, नाना प्रकारची पाखंड मते आहेत. जगात जिकडे तिकडे उपदेश चालला आहे. उरले सुरले जे लोक आहेत त्यांना स्मार्त आणि वैष्णव आपापल्या संप्रदायात ओढतात. कित्येक कामनेचे भक्त व्रतवैकल्याच्या नादी लागलेले आहेत. वैदिक लोक त्याचा द्वेष करतात, त्यात पुन्हा हरिदास लोकांना आपल्याकडे ओढतात. अशा रीतीने खरे ज्ञान फार दुर्लभ झाले आहे. बघा, इतक्या गोष्टींमध्ये लोक अडकलेले आहेत, धार्मिकतेमध्ये अडकलेले आहेत, व्रतवैकल्यामध्ये अडकलेले आहेत, युद्ध करण्यात गुंतलेले आहेत आणि त्यामुळे खरं जे काही ज्ञान आहे ते त्यामुळं घेण्यासाठी सर्वजण दुर्लभ झालेले आहेत. पण ही दैन्यावस्था पाहून श्री समर्थ गप्प बसले नाही. तर इथं समर्थांना सांगायचे, कशीही परिस्थिती असली, जरी सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी सुद्धा त्यामध्ये गप्प न बसता त्यातून आपण योग्य वाटचाल काढली पाहिजे, योग्य मार्ग हा काढलाच पाहिजे. त्यांचा आदेश असा आहे की खरे कळेल तर सांगायची सोय नाही. जे जरी खरे तरी विचारवंताला ज्ञान सुलभ असते. कोणी हुशार माणसाने ज्ञान करून घ्यावे आणि पाखंडाचे खंडन करावे. स्वानुभवाच्या बोलाने लोकांना चटक लागते, मग लोक शरण येतात. म्हणजे केवळ वेगवेगळं ज्ञान, इतर ठिकाणचं ऐकिव ज्ञान सांगून उपयोग नाही, परंतु स्वतःचे अनुभव घेऊन जे ज्ञान लोकांना दिलेलं असतं तेच खरं लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्या स्वानुभवाच्या ज्ञानाची लोकांना चटक लागते. म्हणजे त्या साधकानं, त्या पुरुषानं जर स्वतः ते अनुभव घेतलेला असेल त्या ज्ञानाचा. आता समर्थ रामदास स्वामींनी सबंध 12 वर्षे तपश्चर्या झाल्यानंतर हिंदुस्थान पायाखाली तुडवला आणि वेगवेगळ्या लोकांचं निरीक्षण करून जे काही ज्ञान संपादन केलं, तर हे हिंदुस्थान पायाखाली तुडवण्यामध्ये त्यांना जे काही अनुभव आले, स्वतःच्या साधना करत असताना जे काही अनुभव आले तेच त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले आणि हे स्वानुभवाचे अनुभव लोकांना मनापर्यंत पोहोचले. मग लोक शरण येतात. ज्ञानी पुरुषांनी आपली उदासी वृत्ती सोडू नये. लोकांना भगवंताच्या मार्गास लावावे, पण आपण शक्य तितके अलिप्त असावे. जंगलात राहावे, पण सर्वांची चिंता व्हावी. इथं म्हटलेलंच आहे अनेक ओव्यांमध्ये की दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची वाहतो. जंगलात राहावे, पण सर्वांची चिंता व्हावी. उपासनेचा गजर करावा, मोठा लोकसमुदाय बनवून राजकारणाला लावा. लोकसमुदायाला रामदास स्वामींनी किती प्रचंड महत्व त्यावेळी दिलेलं आहे. लोकसमुदाय असेल, सामुदायिकता जी असेल, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जो असेल, त्याला
समर्थ रामदास स्वामींनी महत्त्व दिलेलं आहे आणि तेच आपण आज आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला मॅडम आपल्याकडून करून घेत आहेत. सामुदायिक चेतनेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मोठा लोकसमुदाय बनवून राजकारणाला लावावा, अशा रीतीने लोकांना शहाणे करून कार्य करण्यास समर्थ करावे, असे नाव कमावण्यात मोठा पुरुषार्थ आहे. भारतीय समाजाची स्थिती सर्व बाजूंनी दयनीय झालेली होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा हुशार माणूस निघतो. आपण पाहिली परिस्थिती कशी दयनीय होती भारतीयांची त्यावेळेला. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मार्ग काढता आला पाहिजे, असं समर्थाने सांगायचे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा हुशार माणूस निघतो. एक क्षण देखील तो रिकामा जाऊ देत नाही. तो चतुर, बुद्धिमान आणि तारतम्य जाणणारा असल्याने सर्वांना पसंत पडतो. परिस्थिती चांगली नाही ही गोष्ट खरी, परंतु चतुर ज्ञानी पुरुष तिचा भेद करतो व मार्ग काढतो. समासाच्या अखेरीपर्यंत त्यांच्या लोकसंग्रह करण्याच्या कौशल्याचे वर्णन आहे. याला अनेक विषयाचे ज्ञान पाठ असते. कोणाला? या चतुर पुरुषाला. तो बोलू लागला की ते ज्ञान धडाधडा सांगू लागतो. आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने वाकडी वाट तो सरळ करतो. लोकांना जागे करून शहाणे करण्याचे पुष्कळ मार्ग तो जाणतो. लोकांचे अंतःकरण तो ओळखतो. त्यामुळे त्याचे निरूपण ऐकल्यानंतर लोकांना त्याची चटक लागते. आपल्या अनुभवांच्या बोलांनी इतर सर्व मते आणि मतांतरे तो जमीनदोस्त करून टाकतो. अर्थहीन परंपरा सोडून तो लोकांना बरोबर मार्गदर्शन करतो. त्याचे बोलणे बरोबर लागू पडणारे आणि संशय छेदणारे असते. प्रसंग कसा आहे हे तो नेहमी पाहतो. आपल्या वैराग्यशील वृत्तीच्या बळाने तो उठून चालता होतो. स्वानुभवाचे ज्ञान बोलून निघून गेल्यामुळे लोकांना त्याची चटक लागते. मग इतर नाना प्रकारचे मार्ग सोडून लोक त्याला शरण येतात. पण त्याला शोधला तर तो कुठेच आढळत नाही. कोणत्या एका जागी तो सापडत नाही. त्याचा वेश पाहिला तर अगदी हीन दीन सारखा असतो. स्वतः गुप्त राहून तो फार कार्य करतो. बाहेरून दिसायला भिकाऱ्यासारखा दिसतो, पण त्याचे यश, त्याची कीर्ती आणि त्याचा प्रताप जिकडे तिकडे फैलावतात. ठिकठिकाणी लोकांना तो भजनाकडे वळवतो, परंतु आपण तेथून गायब होतो. कोणी आपला मत्सर करील अशा गुंतागुंतीत तो अडकतच नाही. विचारच करत नाही की कोण आपल्याला मत्सर करते. तो डोंगराच्या खळीत जाऊन राहतो. तेथे जाऊन कोणी त्याला भेटत नाही, पण तेथे तो सर्वांची सदैव काळजी वाहतो. डोंगरात अवघड जागी तो राहतो. तेथे डोंगराळ लोकांची वस्ती असते. त्याचे नेहमी वास्तव्य तेथे असले तरी जगातील लोक त्याला शोधित येतात. त्याच्या समोर कोणाचे चालत नाही. त्याची थोडी सुद्धा कल्पना येत नाही. समूह निर्माण करून तो लोकांना राजकारण करायला शिकवतो. बघा, समूह निर्माण करण्याचं महत्व रामदास स्वामींनी किती प्रखरपणे वेळोवेळी सांगितलेलं आहे ते आपल्याला इथं समजते. खनाळामध्ये जाऊन राही, तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमक, सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती. तेथे कोणाचे चालेना, अनुमात्र अनुमानेना, कट्ट घालून राजकारणा लोक लावी. तर हे समूह निर्माण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना हेच सांगायचं आहे की परिस्थिती कशीही असो, त्याच्यातून मार्ग हा काढला पाहिजे आणि लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवलं पाहिजे. समूहाने समूह निर्माण होतात. म्हणजे एक छोटा समूह निर्माण झाला तर त्याच्यापासून अनेक समूह निर्माण होतात. त्यामुळे मोठी संघटना होते. अशा रीतीने तो गुप्त राहून त्याची सत्ता समाजावर चालते.
ठिकठिकाणी त्याच्या अनुयायांचे समूह असल्याने त्याच्याकडे माणसे आकर्षिली जातात. समाजामध्ये सगळीकडे परमार्थ बुद्धी दूरवर पसरते. त्यामुळे जागोजागी उपासनेचा मोठा गजर ऐकू येऊ लागतो. अशा रीतीने आपल्या स्वानुभवाच्या सामर्थ्याने अनेकांना तो मुक्त करतो. लोकसंग्रहाच्या अनेक युक्त्या त्याच्यापाशी असतात. त्याचा वापर केल्याने लोक शहाणे होतात. प्रत्येक ठिकाणी लोकांना त्याच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो. अशी कीर्ती संपादून जाण्यात संसारात येण्याचे सार्थक आहे. रामदास म्हणतात की अगदी सहज पण थोडक्यात थोडे प्रमाणे मी हे सांगितले आहे. अशा रीतीने दुसरा समास संपलेला आहे. तिसऱ्या समासाचं वाचन आपण आता करूया. तिसरा समास आहे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. तर हा श्रेष्ठ अंतरात्मा कसा आहे त्याचं आपण आता निरूपण ऐकूया. समजतंय का सर्वांना? काही शंका आहे का? नाही नाही, छान. चालेल. आता आपण तिसरा समास बघूया. श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. संपूर्ण अद्वैतवादी श्री समर्थांना ब्रह्मज्ञानाबरोबरच आपल्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीची तीव्र जाणीव होते. हे काही पुन्हा पुन्हा सांगणे न लगे. म्हणून आपल्या भोवतीची मानवता विवेकसंपन्न करून उत्साहयुक्त प्रयत्नशील बनण्याची जबाबदारी ज्ञानी पुरुषावर असते. ज्ञानी पुरुष जन्माला येतात ते याचसाठी येतात. कशासाठी? तर हे जे काही समाज आहे, जी काही मानवता आहे, भोवतीची मानवता आहे, त्या मानवतेला विवेकसंपन्न करून उत्साहयुक्त प्रयत्नशील बनवण्यासाठी हे पुरुष, ज्ञानी पुरुष, त्यांचं आयुष्याचं उद्दिष्ट, जीवनाचं ध्येय हेच असतं की इतरांना विवेकसंपन्न ज्ञानी बनविणे. तर श्री समर्थ रामदास स्वामी हे संपूर्ण अद्वैतवादी होते आणि अद्वैतवादी ब्रह्मज्ञानाबरोबरच आपल्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीची तीव्र जाणीव होती. पण ज्ञानी पुरुष जो विवेक आणि प्रयत्न सांगतो त्याची दिशा कोणती असावी हे सांगण्यास ते कधीच विसरत नाही. हा सगळा विश्वपसारा पंचभूतांनी विणलेला आहे. एखाद्या हारात दोरा अथपासून इथपर्यंत अखंडपणे असतो. जो हार असतो त्याचा दोरा पहिल्यापासून शेवटपर्यंत असतो आणि फुले असतात मध्ये. त्याचप्रमाणे अंतरात्मा हा सर्व दृश्यांमध्ये अंतर्यामीपणे वास करतो. तो शुद्ध जाणीवमय आहे, साक्षीपणाने आहे, सगुणपणाने आहे. तो सर्व ज्ञान संपन्न, सर्व गुण संपन्न आणि सर्व सामर्थ्य संपन्न आहे. तर अंतरात्मा हा कसा आहे? सर्व गुण संपन्न, सर्व सामर्थ्य संपन्न आहे आणि तो दृश्य स्वरूपात दृश्यामध्ये अंतर्यामीपणे वास करतो. सामान्य माणसात तो असून नसल्यासारखा राहतो. पण ज्या पुरुषाच्या अंतःकरणात तो जागा होतो त्याची जाणीव पसरायला लागते. त्याच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव आढळते. त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. म्हणजे ज्या पुरुषाच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव आहे, ज्याची कल्पना करण्याची विस्तृतता मोठी आहे, व्याप्ती मोठी आहे, त्याच्या ठिकाणी अवतारी पुरुष लक्षणं असतात. म्हणजे छोटी, स्वतःला छोटं न समजता अतिशय व्याप्तपणे जो विचार करू शकतो, ज्या अमर्याद जो विचार करू शकतो, त्याचीच चेतना वाढलेली आहे, त्याची जाणीव वाढलेली आहे आणि तोच ज्ञानी पुरुष आहे. आणि त्या पुरुषाच्या अंतःकरणात
अंतरात्मा जागा होतो, असं रामदास स्वामींना सांगायचं आहे. त्याची जाणीव पसरायला लागलेली असते. ज्याच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव आढळते त्याला अवतारी पुरुष म्हणतात. जाणीव विशाल असणारी माणसे खरी थोर व भाग्यशाली समजावी. वयाने किंवा इतर गोष्टीने येणारे थोरपण खरे नव्हे. अंतरात्मा खरा सर्वात वडील आहे. तो जागा झाला पाहिजे. माणसाच्या अंतःकरणात तो जागा करणे हे ज्ञानी पुरुषाचे काम असते. किती एकच ओळ आहे पण किती महत्वाची आहे बघा. माणसाच्या अंतःकरणात अंतरात्मा जागा करणे हे ज्ञानी पुरुषाचे काम असते. प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात जो अंतरात्मा आहे तो जागा करणे, त्यापर्यंत त्याला घेऊन जाणं, तिथपर्यंत त्याला ज्ञान देणं आणि त्याला त्याची साधना सतत करायला लावणं आणि त्या साधनेतून त्या मनुष्याने स्वतःचा अनुभव घेणं, स्वानुभव घेणं आणि स्वानुभव घेतल्यानंतरच तो अंतःकरणापर्यंत पोहोचून आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचतो आणि ही जाणीव करून देणं हे ज्ञानीपुरुषाचं काम आहे. माणसाने वाटेल ते करावे पण शहाणपण शिकावे. जो पुष्कळ लोकांना पसंत पडतो, आवडतो तोच खरा शहाणा होय. साधकाने हे समजून घ्यावे. कळले नाही तर ग्रंथ पाहावे. अंतरात्मा म्हणजेच देव होय. साऱ्या विश्वामध्ये पंचभूताचा पसारा असला तरी त्याच्यामध्ये अंतरात्मा ओवलेला आहे. तो तत्वांच्या पैकी असला तरी त्याच्या सत्तेने सर्व काही घडून येते. त्याच्या ठिकाणी अंतरात्मेची जाणीव फार मोठ्या प्रमाणात प्रकट होते आणि त्यांना अवतारी असे म्हणतात. या दृश्य विश्वामध्ये पंचभूतांच्या मिश्रणापासून झालेला भरमसाठ पसारा दिसतो. त्याचे मूळ अगदी मूळ मायेमध्ये आहे. पण या सगळ्या पसाऱ्यात साक्षीपणाने किंवा द्रष्टेपणाने राहणाऱ्या अंतरात्म्याचा अखंड तंतू आहे. अर्थात अंतरात्मा देखील तत्वांपैकी एक आहे. एखादा राजा उंच सिंहासनावर बसतो. त्याच्या दोन्ही बाजूला सैन्य दाटून वाटून उभे असते. त्याचप्रमाणे या जगात आढळणारी तत्वे फौजेसारखी आहेत. त्याच्यातील साक्षी अंतरात्मा राजासारखा आहे. त्याचा विचार मनात करून ते समजून घ्यावे. किती स्पष्टपणे सर्व लोकांना समजेल अशा भाषेत समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. जास्त विवरण करायची सुद्धा आवश्यकता पडत नाही की या जगात आढळणारी तत्वे फौजेसारखी आहेत आणि त्यांच्यातील साक्षी अंतरात्मा हा राजासारखा आहे. याचा विचार मनात करून ते समजून घ्यावे. सैनिकांना देह जसा हाडामासाचा असतो तसाच राजाचा देह देखील हाडामासाचा असतो. त्याप्रमाणे पंचभूतात्मक जगत आणि त्याचा साक्षी अंतरात्मा दोन्ही तत्वरूपच आहेत. राजाच्या सत्तेने सैन्य चालते, पण राजा आणि त्याचे सैन्य दोन्ही पंचभूतात्मकच असतात. फरक इतकाच की राजाच्या ठिकाणी सत्तेचे अधिष्ठान अधिक असते. अंतरात्म्याच्या ठिकाणी मुळातच जाणीवेचे अधिष्ठान अधिक असते. या कारणाने तो द्रष्टा साक्षी विश्व बनवतो. विश्व नाहीसे झाले की साक्षी पण संपते. या दृष्टीने द्रष्टेपण तात्पुरते आहे. मी देह नसून आत्माच आहे या विवेकाने जे अतिविशाल झाले त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. तेच रामदास स्वामी असं सांगतात की देह भावना सोडून आपण आत्मा आहोत. अहम ब्रह्मास्मी, मी आत्माच आहे या विवेकाने आपण विशाल झाले पाहिजे आणि हे विशालपण आणण्यासाठी सततची साधना आवश्यक आहे. याच न्यायाने मनु चक्रवर्ती झाले. ज्याच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव असते तो तितका भाग्यवान असतो. बघा, ही विशाल जाणीव हा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. सर्वसामान्य न राहता आपल्या मनातील कल्पना, आध्यात्मिक चेतना, आध्यात्मिक संकल्पना या जर सतत आपण बघितल्या
तर ही जाणीव, मनाची जाणीव आहे ती अतिशय विशाल होते. स्वतःची जाणीव, स्वतःची चेतना ही अतिशय व्याप्त आणि विस्तृत होते. ज्याच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव असते तो तितका भाग्यवान असतो. ज्याच्या ठिकाणी अल्प जाणीव असते ते लोक दुर्दैवी असतात. जी माणसे व्याप वाढवतात, खटाटोप करतात, जीवनातील धक्के व भार सोसतात, ती माणसे पाहता पाहता भाग्यवान बनतात. मानवी जीवन आज देखील असेच आहे, पण मूर्ख लोकांना ते कळत नाही. जो विवेकी आहे त्याला मात्र हे सगळे समजते. खरा मोठेपणा व लहानपणा वयावर अवलंबून नसतो, गुणांवर व बुद्धीवर तो अवलंबून असतो. गुणांची व बुद्धीची म्हणजेच आत्मानात्म विवेकाची वाढ होण्यास अंतरात्मा जागा व्हावा लागतो. तो सर्वांमध्ये वडील असल्याने त्याच्यामुळेच जगात खरे थोरपणा लाभते. बघा, रामदास स्वामींनी इथे फार महत्वाचं सांगितलेलं आहे. आत्मानात्म विवेक म्हणजे काय? आत्मा आणि अनात्मा याचा फरक जाणण्याची बुद्धी, सद्बुद्धी म्हणजे आत्मानात्म विवेक. केवळ या एका शब्दाचा संपूर्ण अर्थ इतका प्रचंड आणि गहन आहे की शंकराचार्यांनी आत्मानात्म विवेक या विषयावरती एक पुस्तकच लिहिलेलं आहे. गुणांची व बुद्धीची म्हणजेच आत्मानात्म विवेकाची वाढ होण्यास अंतरात्मा जागा व्हावा लागतो. तो सर्वात वडील असल्याने त्याच्यामुळेच जगात खरे थोरपणा लाभते. जगातील खरा थोरपणा आणि लहानपणा माणसाच्या विवेक शक्तीमध्ये असतो, पण सामान्य लोकांना हे कळत नाही. विवेक हा अतिशय महत्वाचा आहे. जो आधी जन्मास येतो त्याला लोक थोर म्हणतात. राजा वयाने लहान असला तरी वृद्ध माणसे त्यास नमस्कार करतात. विवेक शक्ती कशी विचित्रपणे काम करते हे कळणे अवश्य आहे. सामान्य लोकांचे ज्ञान हे सगळे अनुमानावर आधारलेले असते. संप्रदाय दीक्षा आणि लोकपरंपरा दोन्ही अनुमानावरच चालतात. हे खरे नाही असे किती लोकांना सांगायचे. सामान्य जनतेला यातील फारसे कळत नाही आणि सामान्य लोकांचीच संख्या खूप असल्याने कोणाकोणाला सांगत बसायचे याला अंतच नाही. आपल्यापेक्षा वयाने लहान माणूस जर भाग्यास चढला तर लोक त्यास तुच्छ करतात, त्याला महत्व देतच नाही. म्हणून आपल्याशी सलगी करणाऱ्या व सलगी असणाऱ्या माणसांना दूर ठेवावे. बोललेल्या शब्दांना ज्यांना निश्चित अर्थ कळत नाही त्यांना निश्चितपणे राजकारण करता येत नाही. असे काही लोक मूर्खपणाने उगीच मोठेपणा मिरवतात. ज्या माणसाला निश्चितपणे काहीच कळत नाही त्याला खरे कोणी मानित नाही. असा माणूस केवळ आधी जन्मला म्हणून वडील बनतो. या वडीलपणाला कोणीच विचारत नाही. वयाने लहान ज्ञानी माणसाने काही सांगितले तर वृद्ध म्हणतात, आता वडिलांचे वडीलपण उरले नाही, लहानांनी लहानपण सोडले. असे जे बोलतात त्यांना शहाणपण नसते. गुणान वाचून वडीलपण येते असे समजणे हेच खोटे आहे. हे सगळे सांगण्याचा इत्यर्थ असा की अंतरात्मा खरा वडील आहे. वयानं कोणी मोठा नसून ज्ञानानं जो मोठा आहे, अनुभवानं जो मोठा आहे, साधनेनं जो मोठा आहे तोच खरा वडील आहे. तर इथं सांगण्याचा इत्यर्थ हा असा की अंतरात्मा खरा वडील आहे. तो ज्याच्या अंतःकरणात जागा झाला तेथे मोठेपण येते, ही गोष्ट उघड आहे. ती सांगण्याबद्दल माझ्याकडे दोष नाही. म्हणून माणसाने विवेकाच्या बळाने शहाणपण शिकावे. जो माणूस विवेक करण्यास शिकत नाही त्याला लोकात काही महत्त्व उरत नाही. विवेकाने येणारे शहाणपण माणसाच्या जन्माचे सार्थक करते. याच्या उलट शहाणपण नसणारा माणूस दुर्दैवी तर असतोच, पण बायका पोरे सुद्धा त्याची अवहेलना करतात. ज्या माणसाची लोकात काहीच किंमत उरत नाही त्याचा जन्म फुकट गेला.
असा मनुष्य आपणाहून आपणास हीनदीन दशा प्राप्त करून घेतो. शहाण्या माणसाला लोक आपणहून बोलवतात, मूर्ख माणसाला लोक बाजूस सारतात. ज्याला संपत्ती आवडत असते व हवी असते त्याने शहाणेपणा. अहो, हे शहाणपण शिकण्यासाठी पुष्कळांचे कष्ट करावे लागतात. परंतु कष्ट करून शहाणपण शिकावे, कारण त्यासाठी उत्तमात उत्तम गोष्ट दुसरी नाही. जो खूप लोकांना मान्य होतो तो शहाणा झाला असे समजावे. शहाण्या माणसाला जगात काहीच कमी पडत नाही. जो माणूस लोकांमध्ये आपले हित करून घेत नाही तो आत्मघातकी समजावा. त्या मूर्खा इतका पातकी दुसरा कोणी नाही. मूर्ख माणूस संसारात कष्ट करतो, लोकांकडून बोलणी खातो. लोकात जो शहाणा असतो तो असे करीत नाही. साधकाने कसे वागावे ते मी सहज येथे शिकवले. ते जर मनाला पटले तर आनंदाने त्याचा स्वीकार करावा. ते जर आवडले नाही तर एकीकडून सोडून द्यावे. तुम्ही श्रोते फार तत्पर आहात. तुम्ही अलक्षाकडे लक्ष लावता, परमात्म स्वरूपाचे ध्यान करता. मग मी जे सांगितले हे तर अगदी सामान्य आहे. दृश्यामधील आहे ही गोष्ट तुम्ही ओळखता. बघा, स्वामी समर्थ सुद्धा, समर्थ रामदास स्वामी सुद्धा हेच सांगत आहे की तुम्ही श्रोते फार तत्पर आहात. तुम्ही अलक्षाकडे लक्ष लावता. म्हणजे जे लक्षात येऊ शकत नाही अशा सूक्ष्माकडे सुद्धा तुमचे लक्ष असते. त्या सूक्ष्माकडे सुद्धा तुम्ही ध्यान लावता आणि परमात्म स्वरूपाचे सुद्धा ध्यान करता. मग ह्या सोप्या गोष्टी समजणे तुम्हाला श्रोत्यांना अवघड नाही, असं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं. अशा रीतीने समास तिसरा संपलेला आहे. तर आपण पुढं घ्यायचं का? सुलक्षणा मॅडम, पुढे घ्यायचं का आपण? किती वाजले? नको, आता बस झालं. ध्यान ध्यान घ्या मॅडम थोड्या वेळ. ध्यान सुलक्षणा मॅडम शेअर करू शकाल काय? मी आज तयारी नाही केलेली. हो, करते मी. मला होस्ट करावं लागेल. हो, चालेल. एकच मिनिट. मॅडम झाला तुम्ही होस्ट. हो, करते.
ऊर्जेने एक दीर्घ श्वास घेऊयात आणि हळूहळू सोडूयात. अजून श्वास घेऊयात आणि शरीरातील मनातील सगळी निगेटिव्हिटी श्वासाबाहेर श्वासासोबत बाहेर सोडूया. अजून एक दीर्घ श्वास घेऊ. पेशी पेशी कणातील सर्व टॉक्सिन बाहेर सोडूयात. आपल्या 5व्या या 3 चक्रांमधील सर्व चेंबर्स आणि पेटल्स आणि ऍक्टिव्हेशन आपल्या चक्रांच्या पाकळ्यांना फुलवायचे आणि कप्प्यांना उघडायचंय. ही प्रोसेस आता आपल्याला सुरू करायची आहे आणि 2 महिन्याभर ही प्रोसेस चालूच राहणार, चालूच राहील. याची व्यवस्था करायची. परमानंद सर्व माती कृपा आपल्याला बहाल करत आहेत. त्यांच्या डोळ्यातून जी किरण बाहेर पडत आहेत त्या किरणांना आपल्या डोळ्यांनी प्राशन करायचंय. आपल्या एक चक्रांना ते सक्रिय करत आहे. या सर्व किरणांचा अभिषेक आपल्या चक्रात होऊ लागला आहे.
प्रत्येक चक्राचे चेंबर्स, कप्पे, पाकळ्या या किरणांमधील ऊर्जेने, दैवी ऊर्जेने खुलत चालले आहेत, मन होत चालले आहेत, सक्रिय होत चालले आहेत. हळू हळू सद्गुरू प्रोसेस आपल्याला झेपेल तशी करत आहे. अनुभूती करूयात प्रोसेसला सुरुवात झाल्याची. तिसऱ्या आयामातील सप्तचक्रे, चौथ्या आयामातील सप्तचक्रे, पाचव्या आयामातील सर्व चक्रे प्रोसेस सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने सुरू झालेली. त्या डोळ्यातील किरण आपल्याला इनिशिएशन सुरू झाली. आपल्या सद्गुरूंची दीक्षा आपण विनंती करूया. ही प्रोसेस 2 महिन्यात, येत्या 2 महिन्यात पूर्ण झाली आहे. येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेमुळे, सद्गुरूंच्या सहवासामुळे ही प्रोसेस आपल्या प्रत्येक ध्यानात घडू लागली आहे. आपल्या प्रत्येक रात्रीतील झोपेत ही प्रोसेस डेव्हलप होत आहे. दिवसभरातील ग्रहणशीलतेच्या काळात ही प्रोसेस चालूच राहत आहे. 2 महिने पूर्ण ही प्रोसेस चालूच राहिली आणि आपल्या स्वर्गारोहणाची पूर्ण तयारी आपल्या सद्गुरूंनी करून घेतली. प्रत्येक चक्रातील सर्व वैयक्तिक पाकळ्या पूर्ण उघडल्या गेल्या, सक्रिय झाल्या. आपल्या विनंतीला सद्गुरूंनी सहस्रारात जशा 1000 पाकळ्या, मूलाधारातील 4 पाकळ्या, स्वाधिष्ठानातील 6, मणिपुरातील 10, हृदय चक्रातील 12, तर विशुद्ध चक्रातील 16, आज्ञा चक्रातील जशा 2 पाकळ्या, तशा 4थ्या आयामातील प्रत्येक चक्रांच्या प्रत्येक पाकळ्यांना, प्रत्येक चक्रातील प्रत्येक चेंबर्सला, प्रत्येक चक्रातील प्रत्येक फॅसेट्सला, कप्प्यांना, 5व्या आयामातील प्रत्येक चक्रातील प्रत्येक पाकळ्या, प्रत्येक चक्रातील प्रत्येक चेंबर्स, फॅसेट्स सक्रिय होऊ लागले.
आहे आपल्या कपॅसिटी, आपल्या क्वालिटीज फुलू लागल्या आहेत. स्वर्गारोहणास सज्ज झालो आहोत. स्वर्गारोहणास सज्ज झालो आहोत. आपल्या सद्गुरूंचे असेन्शन मास्टर्सचे धन्यवाद, कृतज्ञता. आपल्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. आपण पूर्ण भावपूर्ण झालो आहोत आणि आपल्याला पूर्णतः साकार झालेल्या या ख्रिस्त कॉन्शियसनेस धन्य धन्य केले आहे. आपण या उच्च चेतनेचा स्वीकार केला आहे, जेणेकरून आपल्याला इतरांची अधिक आणि अधिक सेवा करता येऊ लागली. परम शांती. परमानंद, परमानंद, परमानंद. प्रत्येक क्षण परम शांती आणि परमानंदात व्यतीत होऊ लागला आहे. सद्गुरू धन्य धन्य झाले. एवढी ही कृपा सद्गुरू, एवढी ही कृपा. ज्यांना ध्यान करायचे ते कंटिन्यू करू शकता. मीटिंग बंद करते.